तर गाववाल्यांनो, आपल्या पूर्वजांनी निसर्गाचा आणि आपल्या आरोग्याचा विचार करून खूप सुंदर रीतीभाती परंपरा आपल्यासाठी करून ठेवल्या असत. अशीच एक सुंदर परंपरा आमच्या कोकणात असा, म्हणजे वाढता हवामान म्हणा किंवा मुलांचं आरोग्य म्हणा ह्याचा विचार करून एक सुंदर परंपरा आमच्या कोकणात असा, ती म्हणजे ताण घालणं. लहान मुलांका म्हणजे अगदी लहान मुलांका जन्मल्यानंतर पहिल्या वर्षी शेळ्याची उष्टावण करतात. म्हणजे शेळा म्हणजे काय तर ब्राह्मी, जा आपल्या ब्रेन साठी खूप उपयोगी असा असा म्हणतो, त्याची उष्टावण करतात आणि पुढच्या वर्षी त्याला ताण घालतात. म्हणजे ही जे वनस्पती असतात ब्राह्मी म्हणा किंवा पेंडकोळीचं पालो म्हणा हे वाटून त्यांच्या डोक्यावर घालतात आणि ती घालूची पद्धत पण तितकीच व्यवस्थित करून ठेवली असं जेणेकरून मुलाच्या आरोग्याचो त्यांची सहनशक्ती या सगळ्यांचा विचार करून त्यांनी सुंदर असा करून ठेवलेला असा. तर ही ताण कधी घालतात, कशी घालतात, याच मी तुमका आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतेल्या. काय काय या काय पेनकूट ही किती घालतं? ही कारवीन थंड असता, हय ती उष्ण असता म्हणून ते भरीत घातली माकाची बरी मग थंडी जाणार नाही. खरं तर आईच्या पिढीन हे सगळे गोष्टी केलेत बघलेत म्हणून ती काही माहिती असत. आणि आज म्हणून तर तिनं सगळीकडे फिरान ही पाना गोळा करून आणली आणि तिच्यामुळेच ही ताण कशी घालतात हे आमका माहिती झाला. बाजूला बाजूला अबू या तू का आता आभार घेता का नाही जाणार कोण. खरं तर या करताना आईक एक मोठा टेन्शन होता, ता म्हणजे श्रीमयी ताण घालून घेता की नाही. लाव रुतलो पाण्यात. हा आम्ही लहान असताना खूप ठिकाणी कारवीनं दिसायचो. आम्ही काढायचो पण आता खूप कमी दिसता. म्हणून मी या कारविण्याची 2 मुळा पाण्याच्या जागी पुरले. बघूया जगता काय. खूप पाणी असता त्या ठिकाणी कारविनं जगता. चल 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 बापाकडे ये चल. कानू किती कांदो जी हे का शाळ काढू शाळ शाळ देऊन खायचं का जिरा तळ पोटात देऊ या पोटात देऊन पोटात देतले मग. हे असं स्पेशल हातात बनवलेले दोरी आहे. केळीच्या सोपापासून आईन बनवले. हे बानाक मग ह्याच्यात असा ब्राह्मीचो रस, कानो आणि गोड, जिरा 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 कांदो कारविण्याच्या मुळाचो रस, सफेद कांदो, जिरा आणि जरासा गूळ ह्याचो 2 चमचे रस घालून ताण घालूच्या आधी पोटात दिवचो असता. वास ओळखीचो आहे आमका अशी घाली. तुका घातली केव्हा नाही घालूक सांग. आता घालून घ्या का भात ही घालतली तू पाहिजे. दोनही पाना घातले मा त्याची ती पेंडकोणीची आणि याची मनायाक टाकता का म्हणे. काढली काय घालून काढली काय केळीच्या मुन्यात टाकू ही टाकून घे. केव्हा घालतात ती? पहिली शिवरात्री 3 दिवस घालून ही आणि पाडयाक आणि ह्या का जैतिराचे अमशेक अमावश्यकच घालून घे. गोड चाय हा पिदर पी मस्त मस्त अशा एकदम असं नको ते थुकता. हा मस्त ना घे. मस्त. कसे आहे सांग कसे आहे. दर अरे पिताला चल 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 ये पटकन ये मगो ये मगो. बाप्पा करूया चल बाप्पा. बस 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 बस. वा दोर ते झाले तुकडे.
ही बघ काय केले बाईन, बघ काय केले. ये विचार ये बाई, वा विचार ये. मस्त. विचार बाई, बस जा, बस जा, बस. ये बाप्पा करूया. हा हा, जा जा बस बस. घे 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 धर. या बाबा आताची घडी घालून बस. आताची घडी घाल. हा बाप्पा करूया. वरती कर, वरती कर, वरती कर तकली, वरती कर तकली. राहा बाप्पा करूया. वाजरा वाजरा मस्त. वाजरा 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 वाजरा. बाप्पा दबू बाप्पा हे राहा रा बाप्पा. ठीक आहे, पाणी घे, पाणी घे. बाप्पा बाप्पा राव रा रा. हात काढ, हात काढ, हात काढ, हात काढ. राहा अरे हात धरा. बाप्पा करूया. मस्त. बाप्पा करूया. अबो मस्त. वाजरा 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 वाजरा. हम्म. आता इनी घालतली बाबूची इनी. रा काय केलं आबू? राहा बाप्पा. बाबा सांगा बाप्पा हो ना. रा. मस्त ना रे केश आबूचे मस्त. नमो करा. बाप्पा, हर्षेत बघ बाप्पा नमो बघ. कर. हर्षेत रा वाजरा 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 वाजरा. अरे या तू काम बाप्पा करू तू नाही. हा बाप्पा चिंकूत माझे बाप्पा केलो बाप्पा. अरे या करणार ना. रा 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 वांजा उद्या घालतले का परत? हो 3 दिवस. उद्या आणि परवा. आज योग फेरो, उद्या 2 फेरे, परवा 3. 2 फेरे म्हणजे दोऱ्याचे ह्याचे दोरीचे. आज योग घातलं, उद्या 2 फेरे घालू आहे. उद्या 2 घालू होय. म्हणजे हे आता ही घातलंय ते. हे. मस्त आबू मस्त दिसते मस्त. वा हो गया. रहा बाबाक दाखव. वांजरा कान काढूया. जा दाखव, जा, जा. जो रा. जा बाबाक दाखव. जा बाबा बाप्पा दाखव. मस्त. जा हा, नमो मस्त. कर बाबा. हा हा. शंकू जा चल चल. वा थंड थंड मस्त. दाखव दाखव बाबाक दाखव. वाज मारलो शी काय घाल ताण घाल ताण घाल. माका कर माका घाल. बाप्पा कर. ह्यो असा पेणकोंडेचो पालो. कोणाक आता माहित पण नसतो. आई माहित होतो म्हणून तो आईन हाडलो. तर आजपासून 3 दिवस ही ताण घालू होई. तर तुमका पण माहित नसतात आणि आता माहित झालं असतात तर घाला, कारण त्याचे आरोग्यासाठी फायदे खूप असतात आणि जुना तर सोना असा म्हणून तर घालू आहे. ह्याची काढूया. 1-2 तास झाले की ही ताण काढायची आणि थंड जागी ठेवायची आणि त्यानंतर आंघोळ घालून तेल घालायचं. ये. नाव घालूया मग. तर टाकलं आणि आता नाव घाला का. आणि मग नाव घातलं माका समजा मग तेल द्यायला का. आता 3 सालचा दंपाचा काय होता का म्हणे बाहेर आता. आणि 8 दिवस आता बाहेर खाई जाता का म्हणे. म्हणजे बाहेर खेळत गाची बिशी म्हणजे सीमेच्या बाहेर, गावाच्या बाहेर. जाता का म्हणे काही होता का म्हणे. 8 दिवस नाही हे कांदीचा वास असता. म्हणजे वास येता तो पर्यंत होता का म्हणे. बोल्या आबू काही गिराक जाता का म्हणे आता. हा घरात राहा माया. नाही. माहिती चालला. मस्त मस्त चाय. मस्त मस्त. वारे 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 वारे. टाळ्या वाजले, टाळ्या वाजले गो, टाळ्या वाजले गो. वा 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 वा. वाव ताऊ मस्त आहे. वा वा वा. मस्त मस्त बाप्पा. वाव अरे बघ, माझ्यात बघ. आज वेगळा काय करते दुसऱ्या दिवस? आज वेगळा काय ना. आज फेरो घालू मला. 2 फेरे होय मग. काल बसतोय. योग फेरो. उई 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 उई. ती कर. काल काय गेलेले मस्त मस्त. हात लावू नको. राहा मस्त मस्त. यो फेरो वाढव. वाव वाव बबडी मस्त. खाऊ अर्धा बाहेर टाकला. आबू मस्त. वाव दबा हमा येता. हमा दाखव ग मम्मा. वाव कशी दिसते आबू. मस्त दिसली. मस्त. आबू सुंदर दिसली. वाव तो फेरो वाढव होय मग. वाव 2 घालू. अबू टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव. अबू टाळी वाजव. वाव आई नाही बाबू. पुआ आता पुआ. दाखव तिला, दाखव तिला, दाखव. आली एक दाखव बाप्पा. सोपला घेता पिऊचा सोपला.
बाप्पा कसं केलं सांग बाप्पा कसं केलं बाप्पा दीदीला पिऊन दाखव, दीदीला माम पिऊन दाखव. वाव, बघलं पूर्व बघलं. आय्या 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 कुठे मस्त. शक्ती मारी ती. शेपटी आता निमरात नको चल. तशी शाबास माझी बाबा शानी. चिंगू माझा शाना. बघ्या बघ्या बघ. तर गावाल्यानो ब्राह्मी ब्रेनसाठी उपयोगी असं ह्या तुमका आमका आता कळता, पण आपल्या पूर्वजांका आता त्यावेळी कळला होता, ज्यावेळी ना संशोधन झाला होता, ना त्यांच्याकडे डिग्री होते, ना ते डॉक्टर होते, आणि त्यांच्यानी या सगळ्याचा अभ्यास करून हे आपल्यासाठी करून ठेवला आणि आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचा. पण ह्या बदलत्या युगात म्हणा ह्या गोष्टी पाठी पडत चालल्या, जे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असत त्या आपण सोडून पुढे चाललो असत, आणि त्या तुमच्या आमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असा. त्या सोबत घेऊन पुढे जाणं खूप महत्वाचा असा. म्हणून ह्या ज्या पूर्वजांनी केला असा आपल्यासाठी करून ठेवला त्या करणं पुढच्या पिढीक ओळख करून देणं खूप गरजेचं असा. आणि म्हणून मी आजचे व्हिडिओ केले होते, तर तुम्ही बघा आणि खरंच तुमका शक्य असत तर तुमच्या मुलांसाठी करा. ह्याच आजच्या व्हिडिओतनं तुमका सांगायचा होता. धन्यवाद.